देवती बळे धरिला सायासे, देवती बळे धरिला सायासे, करुण्या नाश उपाधीचा, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, स्वे जनार्दन तेची झाले. तुका म्हणे यासी नचले तातडी, तुका म्हणे यासी नचले तातडी, अनुभवे गोडी येईल कळो, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, स्वे जनार्दन तेची झाले. वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागतते त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्योष्य हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. जयांचे किर्या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण, श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो, पावन झालो चराचरी. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शरण शरण त्या वाटा, मजगाव व्यासोटा. देवती बळी धरिला सायासे, देवती बळी धरिला सायासे, करुणिया नाश उपाधीचा, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, स्वे जनार्दन तेची झाले. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग. देहूचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट, विश्वसंत, विश्वभूषण, विश्वउद्धारक जगद्गुरु तुकोबाराय यांचा 3 चरणाचा अभंग अत्यंत छोटासा
परंतु अत्यंत मार्मिक असा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की देव मिळवण्याकरता सायास करावे लागतात, देव मिळवण्याकरता कष्ट करावे लागतात, देव मिळवण्याकरता एका बळाची आवश्यकता आहे, देव मिळवण्याकरता उपाधीचा नाश करावा लागतो, देव मिळवण्याकरता पूर्व पक्षामध्ये म्हणजे साधकीय अवस्थेमध्ये धातू दिक्कांचा धिक्कार करावा लागतो. त्याचप्रमाणे लौकिकाचा अर्थ जनाचाही धिक्कार करावा लागतो. तुकाराम महाराज म्हणतात त्याकरता गडबड करून चालणार नाही, हळूहळू संत गतीने परमार्थ करत राहावा. मग आपल्याला एक दिवस परमात्म्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. असा हा परमार्थाच्या आपलं साधनापासून तर साध्यापर्यंत नेणारा सुंदरसा प्रतिती अनुभव घेणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अवतसा परिहार गेले अनेक वर्षापासून परमात्म्याच्या असीम कृपेने विश्वमाऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय आणि सकल संतांच्या आशीर्वादाने तुम्हा समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने या ठिकाणी हा सप्ताह पार पडत असतो. त्या सप्ताहामध्ये आज उपस्थित असणारे सर्व माझे गुरुबंधू मंडळी, मृदंगाचार्य श्री हरिभक्तीपरायण सोपान काका महाराज फुके, तसेच व्यासपीठ चालक आणि माझ्या कीर्तनाला सुंदर साथ करत असतात असे आमचे गुरुबंधू श्याम महाराज, गौरव महाराज, तसेच इकडे वैजनाथ महाराज, दीपक महाराज, मागच्या बऱ्याच वर्षी बनकर महाराज, त्यांचं नाव आहे नाही हे दीपक आहेत, अगोदर होते ते प्रदीप महाराज बनकर आणि हे त्यांचेच गाव दीपक महाराज, विठ्ठल महाराज, हा तर ही सुंदर ही जोडी अशी चाल म्हणली मस्त एकदम. हे आळंदीचे प्रख्यात गायक आहेत गुरुजी सटले गुरुजी, त्यांच्याकडे शिकतात त्यांच्यासाठी असे सुंदर जोडी. आणि हे सर्वच टाळकरी मंडळी, तुम्ही सर्व सुज्ञ मंडळी सर्वांच्या सहकार्याने. आणि मी काय इथं येतो हे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, कारण या ठिकाणी येण्याचं महत्त्वाचं कारण माझे साडूभाऊ हे या ठिकाणी बसलेले आहेत, प्रमोद दामोदर खोटे. यांच्यामुळे ह्या गावात मला पहिल्यांदा योग आला आणि आतापर्यंत चौथं कीर्तन आहे, त्यांच्यामुळे येण्याचं योग. आणि आमच्या काकांचं खूप आग्रह असतो. कार्तिकीत एवढ्या गर्दीत आले, त्या गर्दीत म्हणले यंदा एवढ्या गर्दीत तेवढे बोलून आले थांबा म्हणून, पण त्यांना शक्य नव्हतं, त्यांनी पाहिलं माझी गडबड कशी असते ते, त्यामुळे थांबू नाही शकले. त्यांचाही आग्रह आणि तुम्ही सर्वांचं प्रेम, त्यामुळे या प्रेमामुळे मला या ठिकाणी येण्याचा योग आला. आणि मी जो अभंग घेतलाय त्या अभंगावर आपल्याला पुढचं चिंतन करायचे, त्यामुळे मी जास्त नाही बोलणार आता. विठाला सेवेसाठी जो अभंग निवडलाय त्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की देव मिळवण्याकरता सायास करावे लागतात, देव मिळवण्याकरता प्रयत्न करावे लागतात. पण आपण जर समाजाचं थोडं अवलोकन केलं, समाजामध्ये जर पाहू गेलो तर समाजामध्ये एक वर्ग असा आहे की तो देवच मानत नाही, आणि देव मानत नसल्यामुळे त्याला देव मिळवण्याची आवश्यकता नाही, तो देव मिळवण्यासाठी प्रयत्न करत नाही. पण समाजामध्ये दुसरा एक वर्ग असा आहे की तो देव मानतोय, तो देव मानतोय, पण ज्याला देव मानायला पाहिजे त्याला देव मानत नाही. तो भलत्याच कुठल्या तरी वस्तूला देव मानून बसलेला आहे, त्याच्यामुळे त्यालाही देवाची प्राप्ती होत नाही.
पण तिसरा वर्ग असा आहे की तो देव मानतोय, तो देव मानतोय, ज्याला मानायला पाहिजे त्यालाच मानतोय, पण देव भेटावा अशी तीव्र तळमळ अंतकरणात नाही आणि त्या दृष्टीने तो फारसे प्रयत्न करत नाही. पण आणखी एक चौथा वर्ग असा आहे की तो देव मानतोय, ज्याला मानायला पाहिजे त्याला मानतोय, देव भेटीसाठी रात्रंदिवस प्रयत्न करतोय, देव भेटीसाठी अंतकरणात तीव्र तळमळ आहे आणि या सर्व गोष्टीने एक ना एक दिवस तो परमात्म्याची प्राप्तीच करून घेतो. असा जो वर्ग असतो त्यांना संत असं म्हणतात. विठाला अभंगात आम्ही जे सांगितलं होतो पहिला वर्ग की तो देवच मानत नाही. आता देव का मानत नाही? त्याला देवाचं मान्यत्व म्हणजे त्याला ते नकोच आहे. देव या जगात देव नाही असं त्याचं मत आहे. पण त्याला जरा विचारलं, ठीक आहे बाबा तुला देव मान्य नाही, आमचं काही मत नाही त्याच्याबद्दल, परंतु तू जरा देव मानत नाहीस तर मग हे जगदाची उत्पत्ती कस काय होती? तर त्याचं असं मत आहे की तो म्हणतो ह्या जगाची उत्पत्ती आपोआप होते आणि आपोआप नष्ट होते हे जगत, त्याच्यासाठी गरज नाही. त्याच्यासाठी त्याने असं सांगितलंय की जसं पृथ्वी, आप, तेज आणि वायू ही चार महाभूत, पाचवं महाभूत तो मानत नाही नास्तिक असल्यामुळे. या चार महाभूताचं एकत्रित करणं, ह्या चार महाभूताचा संयोग संबंध प्राप्त होणं आणि हे एकत्र आले की जगताची उत्पत्ती आपोआप होते आणि जगत आपोआप नष्ट होतं असं त्याचं मत आहे. त्याच्यासाठी त्यांनी दोन उदाहरणं दिली. पहिलं उदाहरण आहे नागिनीच्या पानाचं. नागिनीचं पान कळतंय ना तुम्हाला? नागिनीचं पान का विड्याचं पान? हा, विड्याचं पान घ्या. नसलं कळतं नागिनीचं पान तर मग विड्याचं पान समजून घ्या. ते विड्याचं पान आपण ज्या वेळेस घेतो विडा बनवायला, पहिला त्याला काय लावतो? कोणला? हा, पानालाच लावीत जा. कोणाला पण नका लावले, नाही तर माणसं हल्ली कोणालाही चुना लावायला लागेल. पानाला चुना लावायचा. पहिलं विड्याला पान घेतलं की आपण पहिलं पानाला काय लावतो? चुना लावतो. त्याच्यानंतर त्याच्यावर काय ठेवतो? काटा ठेवतो, सुपारी ठेवतो. म्हणजे असे 2-4 पदार्थ एकत्र करतो. आता बाकीचे पदार्थ मला माहित नाही, ते पानटपरीवाल्याला माहिती असतील, कारण मी काय पानटपरीवाला नाही किंवा मी पानटपरीवर पानं खायला जात नाही, त्याच्यामुळे मला त्याचं काही माहित नाही. पण सरासरी घरगुती आपण ज्यावेळेस पानं खातो त्यावेळेस सरासरी त्याच्यावर चुना, काट, सुपारी हे 4-5 पदार्थ आपण टाकतो आणि त्याचा विडा बनवतो. आता विडा बनवल्यानंतर विडा आपण तोंडात टाकतो. तोंडात टाकल्यानंतर त्याला चावतो आणि त्याला चावल्यानंतर त्याची जी लाळ तयार होते, त्याची जी थुंकी तयार होते ती कशी होते? हिरवी का पांढरी? लाल होते. म्हणजे हे 2-4 पदार्थ एकत्र आल्यानंतर त्यापासून जशी वेगळ्या कलरची उत्पत्ती झाली, तसं तो म्हणतोय पृथ्वी, आप, तेज आणि वायू हे 4 महाभूत एकत्र आले की जगत नावाची उत्पत्ती आपोआप होते आणि आपोआप नष्ट होते. विठाला विठाला त्याने आणखी एक उदाहरण सांगितलं, मोहाच्या झाडाचं फळ. मोहाचं झाड माहिती आहे ना? आहे का तुमच्या गावात? कोणाच्या शेतात? हा, मोहाच्या झाडाचं चालूच्या शेतात. मोहाच्या झाडाची जी फळं असतात ना, कोणीतरी गावातल्या एका सद्ग्रस्ताने, आता त्याला सद्ग्रस्त नाही म्हणता येणार, पण आणली गोळा करून. ती गोळा करून आणली, गावात आला. गावात आणून ते घरी ठेवली. दुकानात गेला आणि दुकानातून गुळ खरेदी केला. आता गुळाचे पण 2 प्रकार असतात, एक चांगला गुळ असतो आणि दुसरा सडका गुळ असतो. पण त्याने सडका गुळ आणला दुकानात जाऊन. दुकानातून सडका गुळ आणला, आणखी काही त्याला लागणारे द्रव पदार्थ तेही आणले. आणून तो ते मोहाच्या झाडाची फळं, सडका गुळ हे घेऊन एका लांब गेला, असा आयरानात वड्याच्या कडेला, एकदम येड्याबाबीच्या मध्ये, म्हणजे कोणाला दिसू नये अशा ठिकाणी तो गेला. त्या ठिकाणी गेल्यानंतर 3 दगडाची चूल केली. चुलीत वर ते पातेलं मांडलं. पातेलं मांडून त्याच्यात मोहाच्या झाडाची फळं टाकली, त्याच्यात गुळ टाकला, आणखी काही लागणारी पदार्थ त्याच्यामध्ये टाकली आणि खालून त्याला आग्नी दिला. आग्नी दिला आणि बऱ्याच वेळ त्याला उकळून दिलं. आता उकळल्यानंतर त्याच्यापासून काय तयार झालं? तुमच्या घरी काय वाटतंय का? लय सरासरी उत्तर देता. काय तयार झालं तुमच्या लक्षात आलं? त्याच्यापासून दारू तयार झाली, त्याच्यापासून मदिरा तयार झाली,
त्याचं असं मत आहे की हे 2-4 पदार्थ आपण एकत्र केले त्याच्यापासून वेगळ्याच पदार्थाची उत्पत्ती झाली का नाही. तसं तो म्हणतोय पृथ्वी, आप, तेज आणि वायू हे 4 महाभूत एकत्रित आली की जगत नावाची वस्तू आपोआप तयार होते आणि आपोआप नष्ट होते. तो जगताला मानायला तयार नाही. पण शास्त्र सांगते की जगत उत्पत्तीसाठी शास्त्राची गरज आहे. त्याच्यासाठी साधन आहेत. एक साधारण कारण आहे, एक असाधारण कारण आहे. त्या साधारण कारणामध्ये 9 प्रकारचे भाग आहेत. ईश्वर आहे, ईश्वर ज्ञान आहे, ईश्वर प्रयत्न आहे, ईश्वर इच्छा आहे, देश आहे, काल आहे, अदृष्ट आहे, प्रागभाव आहे, प्रतिबंधका भाव आहे. हे तुम्हाला समजा जड जाईल. विठाला शास्त्र सांगते. नवे नवे आमचे संत सांगतात हे जगतच त्यांनी निर्माण केलेलं आहे. जने हे विश्व निर्मिले म्हणतात त्याने हे विश्व निर्माण केलेलं आहे. आणि नास्तिक मतवादी म्हणतात की हे आपोआप होतंय म्हणून तो देव मानत नाही. देव मिळवण्याकरता तो प्रयत्न करत नाही. देव मिळवण्याकरता त्याच्या अंतःकरणात तळमळ नाही. हा पहिला वर्ग. दुसरा वर्ग असा आहे की तो देव मानतोय. तो देव मानतोय पण ज्याला मानायला पाहिजे त्याला मानत नाही. तो कुठल्या तरी भलत्या सलत्या वस्तूला देव मानून बसलेला आहे. नाथ महाराज फार छान वर्णन करतात. नाथ महाराज म्हणतात, शिळ्या तांब्याचे बाहुले केले, पाठ मांडवणीवर बैसविले, वस्त्र अलंकारी गुंढाळिले आणि मना आले ते नाव ठेविले, या जनाशी लागले वेळगार. नाथ महाराज म्हणतात शिळ्या तांब्याचं बाहुलं बनवलं, शिळ्या तांब्याचे बाहुले केले, पाठ घेतला, पाठ मांडून त्याला पाटावर बसवलं, त्याला वस्त्र आणि अलंकार परिधान केले आणि यांच्या मनाला येईल तेच नाव ठेवलं आणि त्याची उपासना सुरू झाली. आता अशी उपासना सुरू झाल्यानंतर कधी देवाची प्राप्ती होईल? देवाच्या प्राप्तीकरिता साधनाचं आणि साध्याचं दोन्हीचे ज्ञान असावं लागतं. काही वेळेस आपल्याला साध्याचं ज्ञान असतं तर साधनाचं ज्ञान असतं. कधी कधी साधनाचं ज्ञान असतं तर कधी कधी साध्याचं ज्ञान नसतं. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही ठरवलं आता आपल्याला पंढरपूरला जायचं. पंढरपूरला जायचंय म्हणून सकाळी इथून उठला, जालन्याच्या स्टँडवर गेला आणि जालन्याच्या स्टँडवर गेल्यानंतर तुम्ही पहिलं विचारलं की पंढरपूरची गाडी किती वाजता आहे. विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं दुपारी 2 वाजता आहे. तुम्ही विचार केला 2 वाजेपर्यंत थांबूच तो दुसऱ्या किती बी गाड्या आहेत ना, त्याला नेमकी मुंबईची गाडी सपली, मुंबईच्या गाडीत बसला. आता मुंबईच्या गाडीत बसल्यानंतर तो पंढरपूरला जाईल का मुंबईला? तो मुंबईला जाणार ना, का? गाडी चुकली. तसं आपल्याही भक्ती करत असताना आपल्या भक्तीचा मार्ग चुकल्यानंतर आपल्याला देवाची प्राप्ती होऊ शकत नाही. पूर्वीचे कीर्तनकार फार जुने छान दृष्टांत सांगायचे. आताचे काही सांगतात मी नाही सांगणार. पूर्वी फार छान दृष्टांत सांगायचे. त्यातला एक दृष्टांत मी तुम्हाला सांगतो. एका गावामध्ये एक साधू होते, फार प्रसिद्ध होते. आणि ते कशासाठी प्रसिद्ध होते? त्यांचं असं होतं
की ज्यांना संतती प्राप्त होत नाही, जे निपुत्रिक आहेत, मग त्या साधूकडे गेले की ते साधू नारळ द्यायचे आणि नारळ दिला की त्या अपत्याला त्यांना ते अपत्य प्राप्त व्हायचं, त्यांना पुत्र प्राप्ती व्हायची. असं बऱ्याच दिवस चालल्यानंतर ते प्रसिद्ध झाले आणि माणसं एकदा प्रसिद्ध झाल्यानंतर प्रसिद्धाकडे जास्त धाव असते, सिद्धाकडे कमी असते. सिद्ध साधूकडे माणसं फार कमी जातात. प्रसिद्ध दिसला, हल्ली तारखी घेत असताना माणसं युट्यूबला पाहून जास्त घेतात का? प्रसिद्ध सिद्धांचा अजिबात नाही काय. सिद्ध महात्म्यांचा कोण विचार करत नाही. अहो इतके अभ्यास करून इतके वक्ते आहेत महाराज, परंतु युट्यूबला 2-3 निस्ते ते काय म्हणते त्याला शॉर्ट व्हिडिओ पाहून सुद्धा आहे ना, लगे 5 मिनिटात ऐका, बाबा चांगले घ्या, काही अडचण नाही आमची, मी पुढे बोलेल त्याच्यावर. विठाला विठाला प्रसिद्ध बाबा होते ना, त्या बाबाकडे एका माणसाने विचार केला, चला आपण तरी एकटक होत कुठपर्यंत राहायचं. मग तोही त्याच्याकडे गेला आणि म्हणला, बाबा मलाही पुत्र प्राप्ती व्हावी अशी इच्छा आहे. बाबा म्हणजे काय अडचण नाही, माझा तो धंदाच आहे, म्हणजे तुला नारळ देऊन टाकतो, पुढच्या वर्षी तुला लेकरूबाळ होऊन जाईल, काही अडचण नाही म्हटले. म्हणून बाबाने तो नारळ घेतला. त्या नारळात बाबाने बसता येत नाही, थोडा अडचण झाला, लांब बसायचं, ते समोर नाही बसायचं. विठाला विठाला तो आला. बाबाने त्याला ते नारळ दिलं. नारळ घेऊन तो घरी आला. घरी आल्यानंतर नारळ खाल्लं. 1 वर्ष झालं, काही सुद्धा नाही. बाबाकडे गेला, बाबा काहीच नाही. बाबा म्हणजे असं कसं होईल? अरे मी आतापर्यंत ज्यांना ज्यांना नारळ दिले त्यांना पुत्र प्राप्ती झालेलीच आहे, माझा नारळ कधी फेल जात नाही म्हणजे. नारळ फेल गेलाच कसा? चला असू दे म्हणजे दुसरा देतो. म्हणून बाबाने पुन्हा एकदा तो नारळ मंत्र जरा जास्त भारून वगैरे जरा दिला. म्हणजे हे घे, पुढच्या वर्षी 100% तुला पुत्र प्राप्ती होणार, घेऊन जा म्हणजे खा. तो पुन्हा घरी आला, पुन्हा नारळ खाल्लं. पुन्हा वर्ष झालं, काहीच नाही. पुन्हा बाबाकडे, बाबा काय तुमचा गुण आला नाही. अरे बाबा म्हणजे असं शक्यच होणार नाही. मग ज्या अर्थी तुझ्याकडून असं होतंय त्या अर्थी तुझ्याकडून काहीतरी चूक होते. मग बाबाने विचार केला, बाबा म्हणजे आतापर्यंत माझ्याकडे जे जे लोक आले ते जोडीने येत होते आणि हा दोनदा आलाय, पण एकटाच आलाय. मग त्याला बाबाने विचारलं, का रे बाबा आतापर्यंत जे आले ते बायको घेऊन येत होते, तू एकटाच का आला? तो मला आपलं लग्नच झालं. आता मला सांगा किती पोते नारळ खाल्ले म्हणजे त्याला लेकरू बाळ होईल? हा अहो साधन चुकतंय ना. साधन चुकलं म्हणजे साध्याची प्राप्ती होत नसते. आपल्याला देवाची प्राप्ती करून घ्यायची ना, देवाचीच भक्ती केली पाहिजे का कोणाची पण केली पाहिजे. शेंदरी हिंदरी दैवते कोण आपुल्या पोटाची रडते मग दिसते अवतार, पोटाची रडते मग दिसते अवतार, आपुल्या पोटाची रडते मग दिसते अवतार, पोटाची रडते मग दिसते अवतार. कोणती पूजी भूते खेते आपुल्या पोटाची रडते मागती शिते अवदान. अशा देवांची भक्ती केल्यानंतर आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होणार आहे का? अजिबात होणार नाही. म्हणजे आपण भक्ती करतोय, एक वर्ग असा एक तो भक्ती करतोय, पण ज्या देवाची करायला पाहिजे त्या देवाची करत नसल्यामुळे त्याला देवाची प्राप्ती होत नाही. तिसरा वर्ग आहे, तो देव मानतोय महाराज. काय? तो देव मानतोय, ज्याला मानायला पाहिजे त्यालाच मानतोय, पण प्राप्ती होत नाही. का होत नाही? त्याचं कारण आहे, त्याच्यासाठी आपल्या अंतकरणात तेवढी तळमळ नाही. याच्यात कोण बसतं?
माझ्या सगट आपण सर्व. तर ज्या अर्थी तुम्ही कीर्तनात आले त्या अर्थी तुम्हाला त्या देवाची अपेक्षा आहे. मी कीर्तन करायला आलोय त्या अर्थी मलाही त्या देवाची अपेक्षा आहे. तुम्ही आमच्या समोर टाळं वाजवता, पखवाज वाजवता, सुंदरसं गातात, तुम्हालाही त्या देवाची अपेक्षा. देव भेटावा अशी इच्छा कोणाला नाही, ते सर्वांना आहे. पण तो देव भेटावा अशी तळमळ अंतकरणात आहे का हो? त्यात तेवढे प्रयत्न आपण कधी केलेत का? नाही ना. असं कधी वाटलं का चतुर्भुज मूर्ती अशी समोर उभा राहावा, तिने विचारावा काय स्वप्नराव कसं काय बरं चाललंय का? असं कधी आपल्याला वाटतंय का? आणि आपल्याला वाटत नाही म्हणून त्या देवाची प्राप्ती आपल्याला होत नाही का? तर आपली तेवढी तळमळ नाही, आपले तेवढे प्रयत्न नाहीत. पण चौथा वर्ग असा आहे तुकोबारायसारखा की तुकोबारांच्या अंतकरणात किती तळमळ होती महाराज, खूप तळमळ होती. भेटी लागी जीवा लागलीशी आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. देव कृपा करील माझा कये नाद राखेल, कये नाद राखेल, कये काय लाज राखील. किती तळमळ आहे महाराज, एवढी तळमळ अंतकरणात व्हावी. आता जुन्या काळातले दृष्टांत आहे, तुकोबारायांनी सांगितले. मी प्रमाणाशी दृष्टांत सांगेल तुम्हाला. तर जुन्या काळातलं असं उदाहरण आहे. तुकोबाराय म्हणतात एक मुलगी आहे. पूर्वीचे सासर, पूर्वीच्या काळात मोबाईल नव्हते आणि त्याच्यामुळे संपर्क फार होत नव्हता. तर एखादी मुलगी सासरला गेली तर 6-6 महिने पुन्हा माहेरला येणे नाही, निरोप नसायचा. त्याच्यामुळे त्याशी वैतागून जायची. आणि दिवाळीचा सण आला जवळ की मग तिला आशा लागायची. दिवाळीच्या मुळा लेकी असा आपली पाहतसे वाटुली पंढरीची. दिवाळीचा सण जवळ आल्यानंतर तिची अंतकरणात तळमळ व्हायची. तुकोबारायांना फार तळमळ व्हायची. कोणी भेटलं कधी निरोप देत राहायची. माझ्या दादाला सांगा बरं का मला घ्यायला या, माझ्या बाबाला सांगा बरं का मला घ्यायला या, माझ्या आईला एवढा निरोप द्या. कोणी आलं तरी सांगत राहायची महाराज. का तळमळ व्हायची. हा दृष्टांत जो आहे ना तो असा आहे की सासरहून माहेरला जाण्याचा आहे. पण अजून एक दृष्टांत तुकोबारायांना सांगितला की कन्या सासुऱ्याशी कन्या मागे परतोनी पाहे तैसे झाले माझ्या जीवा. तुकोबाराय म्हणतात जशी कन्या माहेरून सासरला निघाल्यानंतर ती जशी मागे परतोनी पाहते, मागे परतोनी पाहे. आता पूर्वीच्या काळात बैलगाडीने प्रवास असायचा, त्याच्यामुळे ती मुलगी माहेरला चालली की सासरला चालली याचा लवकर ताळमेळ लागायचा. कारण मुलगी जरा माहेरला चालली तर तिचं तोंड समोर असायचं आणि सासरला चालली तर मागे असायचं. आता मोटार सायकल बसते, आडवी बसते, काय चालू काय करणार आहे? माहेरला चालली का सासरला चालली? आडवी बसल्यावर. आणि ते आडवी घरात नाही आता म्हणून सतत आडवीच राहते. विठाला विठाला सासुऱ्याशी जाई मागे परतोनी पायी तैसे झाले देवा
तसं माझं अंतकरण तळमळ करते. दृष्टांत दिला तुकोबाराने म्हणते, चुकली या माये बाळ हुरहुर पाहे तैसे झाले माझ्या जीवा देवा. जसं एखादं बारीक लेकरू आहे ते कुठेतरी चुकावं आणि चुकल्यानंतर आईसाठी जसं हुरहुर हुरहुर पाहतं तसं माझा जीव झाला रे देवा तुझ्या भेटीसाठी. तिसरा दृष्टांत दिला तुकोबाराने. तुकोबारांचा जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. हा तळमळी शब्द फार महत्वाचा आहे. जशी जीवन म्हणजे पाणी. पाण्यापासून मासोळी जर बाहेर काढली तर तास 2 तास चांगली खेळते आहे की नाही खेळत महाराज. क्षणभर सुद्धा ती मासोळी एकदा पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर राहू शकत नाही. ती तडफड करते. आता खाणाऱ्याला मजा वाटते तो भाग वेगळा आहे, परंतु तिची काय अवस्था होती हे तिलाच माहिती. अशी तडफड करते. देवा तुकोबारामध्ये देवा त्या मासोळीची जी अवस्था आहे ना तीच माझी झालेली देवा. केव्हा भेटशील केव्हा भेटशी केशवा. फार अशी तळमळ तुकोबारायांच्या जीवनामध्ये होती. आता भुकेचा अनुभव तर सर्व नाही. माणसाला एकदा भूक लागल्यानंतर माणूस काय करेल सांगता येत नाही महाराज. भूक लागलेली असावं आणि तिने घरी यावं आणि घरी स्वयंपाक झालेला असावा. बाबा त्या माऊलीच्या अख्ख्या 7-10 पिढ्यांचा फार उद्धार करून टाकतो फार त्याला इतकं हे करतो ना. असं भूक लागलेला माणूस वाईट लागलेला माणूस होता आणि घरी आल्यावर स्वयंपाक झाला नव्हता. माऊली थोडी कडक होती. ती म्हणजे हो तुमची नेहमी गडबड असते करीत नाही स्वयंपाक. जा कुठं जायचं तुम्हाला जा कुठं जायचं तर निघाला कडे राग निघाला. पोटात अन्न नाही, पुढं मागायची सवय नाही महाराज. घर कोंबडा असल्यामुळे कधी बाहेर पडलेला नाही. आमच्यासारखा भाऊ असतात लगेच उपारणे सोडे असतात. झोडे गेले असते मधुगरी अजिबात उपास नाही मारत महाराज. आमचे महाराज लोक पुढे जाऊ द्या. आमचे गुरु नरसिंह बाबा सांगायचे या जगात दुष्काळ केव्हा पडला असं सिद्ध करायचं. ज्या दिवशी बुवा उपाशी म्हणत त्या दिवशी दुष्काळ पडला असं सांगायचं. असा तो कधी घर सोडलेलं नाही आणि निघाला बाहेर आला. पोटात भूक लागली होती. एक गाव आलं. त्या गावात त्याने कसं मुक्काम केला रात्रभर, पण झोप नाही लागली कारण पोटात भूक लागली. दिवसातून 3 टाइम खायची सवय आणि एकदाही मिळालं नाही त्याची काय अवस्था होणार. कशी तरी रात्र काढली. रात्र काढून सकाळी उठला. लवकरच उठला झोप न लागल्यामुळे. पुन्हा रस्त्याला प्रवासाला लागला. प्रवासाला चालता कुठेतरी थोडं पाणी सापडलं. हातपाय तोंड धुतले, थोडंसं पाणी पिला, पण पाय उचलत नव्हता. का पोटात फार भूक लागली होती. भुकेने व्याकुळ झाला होता. अंतःकरण त्याचं तळमळ करत होतं. हा तळमळ शब्द फार महत्वाचा आहे, एवढा लक्षात ठेवा. फार तळमळ करत होतं आणि पुढे चालता त्याच्या कानावर लाऊडस्पीकरचा आवाज आला. कानावर आवाज आल्यानंतर त्याने अंदाज केला की बहुतेक छोटे पिंपळगावचा सप्ताह चालू असावा. आणि ज्या अर्थी सकाळी स्पीकरचा आवाज येतोय आणि त्या स्पीकरचा आवाज येत नाही तर तिथून टाळाचा आवाज येतोय, तिथून पखवाजाचा आवाज येतोय, तिथून विठ्ठल विठ्ठल भजनाचा आवाज येतोय. त्या अर्थी कीर्तन चालू असावं आणि सकाळी आवाज येतोय म्हणजे काल्याचं कीर्तन असावं. त्याने असं अनुमान काढलं आणि त्याचे ते पाय होते ना ते त्या कीर्तनाच्या दिशेला वळले. तो चालत येऊन बसला. असा खांबाला टेकून बसला. भूक लागली होती. कीर्तनात मन नव्हतं लागत कारण भूक लागल्यामुळे त्याचं अंतकरण तळमळ करत होतं. त्याला कीर्तन नव्हतं ऐकावं होतं कारण पोटात भूक लागली होती. कीर्तन ऐकायची त्याची इच्छा नव्हती पण बळच बसला होता. आणि कीर्तनकारला बुवा जरा हट्टी होता. तो काय कीर्तन लवकर सोडित नव्हता व हा मनातल्या मनात त्याला शिव्या देत होता. बघा ना माणसं महाराज, कधी कधी जर एखादे कीर्तन गावात नाही आवडलं, एखादा महाराज आला आणि त्याचं कीर्तन नाही आवडलं, लोक मनातल्या मनात त्याला शिव्या देतात. आता त्याला भूक लागली होती, तोही शिवाय देत होता. त्याने विचार केला, म्हणला तू जर गावातला असताना किंवा माझ्या गावात असताना तर तुला सांगितलं असतं काहीतरी, पण आता मी बाहेर गावी आलोय, मला काही करता येत नाही. असं करून 2 तासांनी ते कीर्तन संपलं. कीर्तन संपल्यानंतर त्याने लगेच भंग धरली महाराज. शेजारी बसा बसा पटापटा बसा. पण हे कार्यकर्ता लगेच माईक जवळ आला. मला कोणीही जेवायला बसायचं नाही, जोरदार तरी जास्त का जाऊ नका बर का. कोणीही जेवायला बसायचं नाही, लक्षात ठेवा म्हटले. अजून दिंडी प्रदक्षिणा होणार आहे म्हटले. आणि दिंडी प्रदक्षिणा झाल्यानंतर पंगत बसणार आहे. तुम्ही आधीच पंक्ती धरून बसले. तुम्ही मला सांगा, पोटात भूक लागलेली आहे, पंक्तीला बसला आणि तेवढ्यात कार्यकर्ता माईकवर आलो. त्याला फारच वाईट वाटलं, फारच तळमळ झाली. काय करावं, बाहेर गावचा होता, बळच बसला.
दिंडी 2 तासांनी दिंडी प्रदक्षिणा होऊन आल्यानंतर पहिल्याच पंक्तीला पण जिकून वाढ घ्या तिकूनच बसला. त्याला माहिती इकून पहिली वाढ येईल. हा पहिली वाढ आली का आपल्याला पहिलं जेवायला मिळेल म्हणून पहिल्याच वाढीला बसला. पहिलीच बुंदी याच्या ताटात, पहिलाच भात याच्या ताटात, पहिलीच भाजी याच्या ताटात, जे सर्व पदार्थ याच्या ताटात पहिल्यांदा आले आणि ताट असं गज भरलं. याने विचार केला आता खायला काही अडचण नाही, पोटात भूक लागली ना दमकडून ते बरं. स्वयंपाक सुंदर झालेला होता, सुगंध चांगला येत होता. विचार केला आता सुरुवात करायला काय अडचण नाही म्हणून त्याने असा बुंदीकडे हात नेला आणि पुन्हा मग कार्यकर्ता माहिती आला. ओय जेवायला सुरुवात करू नका, जेवायला सुरुवात करू नका. ही काही लग्नाची पंगत नाही, पुंडलिका झाल्यावर बसायचं असतं. लोक भरपूर बसलेले आहेत, सर्वांना वहाड जाऊ द्या, सर्वांच्या ताटावर अन्न येऊ द्या, मग पुंडलिका वरदे होईल आणि मग जेवायला सुरुवात करायची. आता तुम्ही मला सांगा, ताटात सर्व पदार्थ आलेले आहेत, पोटात भूक आहे पण खायची परवानगी नाही. किती तळमळ झाली असेल आणि भुकेची जेवढी तळमळ आपल्याला आहे ना त्याच्यापेक्षा लाख पटीने तळमळ तुकोबरायांच्या अंतकरणात देव भेटीसाठी होती महाराज. देव भेटीसाठी तळमळ होती आणि निश्चित तळमळ नव्हती महाराज. त्याच्यासाठी निश्चित तळमळ करून चालत नाही, त्याच्यासाठी एका बळाची आवश्यकता लागते, त्याच्यासाठी सायास करावे लागतात आणि त्याच्यासाठी उपाधीचा नाश करावा लागतो. देवती बळे देवती बळे देवती धरीला धरीला छायाचे हे देवती बळे धरीला छायाचे देवती बळे धरीला देवती बळे धरिला सायासे करुण्या नाश उपाधीचा तुकोबराय म्हणतात. आम्ही देव धरला पण कसा धरला? बळे धरिला, सायासे धरिला आणि उपाधीचा नाश करून धरला. तुम्ही म्हणता बळे धरिला म्हणजे बळजबरीने धरला? नाही, असा अर्थ नाही त्याचा. बळे धरिला म्हणजे बळाने धरला
आणि बळाने देव धरता येतो, बाकी कशाने देव धरता येत नाही, लक्षात ठेवा. पण देव धरण्याकरता बळ वेगळं असतं. नाही तर आपण आहे, बळाचे दोन प्रकार आहेत, काही व्यावहारिक बळ आहेत आणि काही पारमार्थिक बळ आहेत. बळानेच फक्त देव धरता येतो. शास्त्र सांगताय नायमात्मा बलहीनेन लभ्याः. बलहीनाला आत्मा अर्थात परमात्मा धरता येत नाही, त्याच्यासाठी बल लागतं. त्याच्यासाठी जे बळ लागतं ते वैराग्याचं बळ लागतं. त्याच्यासाठी जे बळ लागतं धगधगीचा ज्वाळ अग्नी जैसा, धगधगीचा ज्वाळ अग्नी जैसा, धगधगीचा ज्वाळ अग्नी जैसा. त्याच्यासाठी विवेकाचं बळ लागतं, त्याच्यासाठी वैराग्याचं बळ लागतं, त्याच्यासाठी एकनिष्ठतेचं बळ लागतं, त्याच्यासाठी भावाचं बळ लागतं. भाव बळे आकळे हे रवीना आकळे करतळे आवळा तैसा हरी. गिरिधर लाल तो भाव का गिरिधर लाल भाव का भुका. तो गिरिधर लाल भावाचा भुका आहे, लक्षात ठेवा. काही नलगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची. त्याला भाव लागतो, तो भाव बळाने धरता येतो. हे परमार्थातले बळ आहेत. पण प्रपंचात पण काही बळ आहेत ना. पहिला आहे शारीरिक बळ, शरीरात बळ लागतं. देव त्याने धरता येत नाही. त्याने जर देव धरता आला असता तर पहिलं मनाने घराच्या बाहेरच जाऊ दिला नसता, लक्षात ठेवा. म्हणजे ते शरीर बळ आहे, पण ते तुमच्या प्रपंचासाठी फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर दुसरं जे बळ आहे ते एकीचं बळ आहे. एकीचं बळ सुद्धा फार महत्वाचं आहे. तिसरं जे बळ आहे ते बुद्धीचं बळ आहे. चौथं जे बळ आहे ते पैशाचं बळ आहे. आणि पाचवं जे बळ आहे ते सत्तेचं बळ आहे. आणि हे कोणतंच बळ नसेल तर तोंडबळ तर आहेच आपल्याकडे. तोंडबळ असतं तर मग सर्व धावून जातं. हे एक एक बळ थोडं थोडं तुम्हाला सांगतो मी. पहिलं बळ जे आहे ते शरीर बळ आहे. शरीर बळ प्रपंचात फार महत्वाचं आहे. तुमच्या शरीरात जर बळच नसेल तर तुम्ही काम धंदा कसे करणार. आता शेतात जायचं म्हणल्यावर 12 मोडायचं म्हणलं मनगटात बळ लागेलच ना. का ते शक्ती येण्याचं काम थोडंच आहे. त्याला बळ लागतं शरीरात. आता तुम्ही मला सांगा. आणि हे जे शरीर बळ आहे ना हे फार महत्वाचं आहे. शरीर बळ जर असेल तर त्याच्या समोर सत्ताधारी आणि पैशावाला पण काही करत नाही बरं का. तुम्हाला सांगतोच आता. असा माणूस समजा असा 6-6.5 फूट उंच आहे, 40-42 ची छाती आहे, असा रुबाबदार माणूस आहे, असा सिंहासारखा जबडा आहे, तानाजी मालू सारखे असे जुबेदार विषय आहेत. आणि असा माणूस कोल्हापुरी चप्पल पायात घातली आणि असा गावात चला कर वाजवत आल्यानंतर समोरून सरपंच झाले. तो नुसतं मला काय सरपंच काय नाही काय बसतात बरं चालेल बरं चालेल. हे शरीर बळ फार महत्वाचं आहे. पैशावाला जरा आला काय शेठजी काय नाही बरे बसतात. म्हणजे हे शरीर बळाला हे दोन्ही बळ घाबरतात, म्हणून शरीर बळ फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर एकीचं बळ पण फार महत्वाचं आहे बरं का. एकी राहू द्या, एकी असली तर मजा आहे. एकी नसेल तर काहीच उपयोग होणार नाही. मग गावात एकी असावा, तालुक्यात एकी असावा, संप्रदायात एकी असावा ना महाराज. एकी नसलं तर काय उपयोग होते. आपण सर्व एक आहे म्हणून तर आनंद आहे. आपण तुकोबाने म्हणलं एक द्याचा तो एक खेळ म्हणून मेळ मेळ गेला. तुम्ही मला साथ देताय
आणि मी त्याच्यामुळे बोलू शकतोय. आता तुम्ही नसते तर मला काय, मी काय एकट्याने थोडंच कीर्तन करू शकतो. म्हणजे सर्व एकत्र आल्यानंतर तुम्ही मन लावून ऐकल्यानंतर हे फार महत्वाचं आहे. एकीचं बळ फार महत्वाचं आहे, तुम्हाला सांगतो. आता हे झाडू आहे ना, आपण झाडू खराटा झाडायला घेतो का नाही, जोपर्यंत झाडू बांधलेला आहे ना तोपर्यंत तो अख्खा गाव साफ करू शकतो महाराज. अख्ख्या गावाचा कचरा साफ करतो कोण? झाडू. पण झाडू जरा सुटला ना त्याचाच कचरा होऊन जातो. म्हणून एक राहा विठाला विठाला असं ते एकीचं बळ आहे. एकीचं बळ फार महत्वाचं आहे. सांगतो तुम्हाला, हा जो पहिला सांगितला नाही मी, जाडजूड चांगला पहिलवान, तो असा चहा पित्या का हाटलात बसला होता. हाटेलात बसल्यानंतर एक जण आला, हडकोळा एकदम असा पातळ एकदम आला, त्याच्या कानफडीत लावून निघून गेला. गेल्यानंतर शेजारी 5-6 जण बसलेले होते. ते म्हणले, का हो भाऊसाहेब? म्हणजे काय? अहो तो किती हडकुळा होता, तुम्ही तुमच्या कानफडीत मारले तरी तुम्ही ब्रश शब्द काढला नाही त्याच्यासमोर. काय म्हणले? ते म्हणजे तुम्हाला फक्त वरच माहिती, तो हडकुळा दिसतोय, तो एकटा दिसतोय, पण त्याच्या पाठीमागचे होलसेलकडे तुम्हाला माहितीच नाही म्हणे. त्याचे मित्र, त्याचे भाऊ, अहो असे एकत्र असे होलसेल आहे, माझ्यापेक्षा 10 पट आहे म्हणे. माझ्यासारखे 10 खातील अशी समजे त्याचे मित्र परिवार आहे म्हणले. त्याच्यामुळं मी त्याचा नाद नाही करू शकत म्हणले. म्हणजे हे काय आहे? हे एकीचं बळ आहे. त्याच्या पाठीमागचे जे फार भरभक्कम हे एकीचं बळ आहे. आणि तिसरं जे बळ आहे ते बुद्धीचं बळ आहे. मग बुद्धीच्या बळाने देव भेटतो का? नाही भेटत. बुद्धीच्या बळाने बुद्धिबळ खेळता येतं. बुद्धीच्या बळाने दुसऱ्याचं वाटोळं करता येतं, दुसऱ्याचं चांगलंही करता येतं. बुद्धी चांगली असेल तर दुसऱ्याचं चांगलं करू शकतो, आणि बुद्धी विपरीत असेल तर दुसऱ्याचं वाटोळं. बुद्धी महत्वाची आहे, पण विपरीत आहे की चांगली आहे हे फार महत्वाचं. बुद्धिबळ पण महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर जे बळ आहे ते पैशाचं बळ आहे. ज्याच्याकडे पैसा आहे त्याला सर्व मानतात ना. धनवंताला गी सर्व मानताय जगी, सर्व मानताय जगी, सर्व मानताय आहे जगी. त्या धनवंताला सर्व मान देतात ना महाराज. पैसा असला ना कुणी लोंढा करते. भाई रे सब पैसे के भाई, भाई रे सब पैसे के भाई, भाई रे सब पैसे के भाई, भाई रे सब पैसे के भाई। दिल का साथी नहीं रे कोई, अपना साथी नहीं कोई, अपना साथी नहीं कोई, अपना साथी नहीं कोई। भाई रे सब पैसे के भाई, भाई रे सब पैसे के भाई, भाई रे सब पैसे के भाई, भाई रे सब पैसे के भाई। कबीर महाराज सांगतात, सर्व पैसे के भाई, दिल का साथी कोई नाही. सर्व पैशाला म्हणतात महाराज. तुम्ही पहा, जोवरी चाले मोठा धंदा, तोवरी बहीण म्हणे दादा दादा. पैसा असेल तर गाव मानतं, पैसा असेल तर नातेगोते मानतात, पैसा असेल तर मित्रमंडळी मानतात, पैसा नसेल तर कोणीच मानत नाही. लक्षात ठेवा. म्हणून पैसा फार महत्वाचा आहे, पैशाचं बळ महत्वाचं आहे, पण पैशाच्या बळाने देव मिळत नाही, एवढं लक्षात ठेवा. हा, पैशाच्या बळाने देव मिळत नाही. तसं सत्ता बळ आहे, सत्ता बळ पण फार महत्वाचं आहे. तुम्ही मला सांगा, तुम्हाला सर्वांना हाफ तिकीट झाली, हे कशाचं बळ आहे? सत्याचं बळ नाही महाराज. महिलांना हाफ तिकीट, ज्येष्ठ नागरिकांना फुकट, हे कशाचं बळ आहे? वेळ प्रसंगी तुम्हाला जर एखाद्याची सही घ्यायची असेल तर लाखो रुपये कधी कधी मोजावे लागतात आपल्याला. कशामुळं? त्याची सत्ता आहे तिथे म्हणून. नाही, सत्तेचं बळ आहे, पण हे सर्व बळ जर असले तर या कुठल्याही बळाने देव मिळत नाही. देव मिळवण्याकरता मी सांगितलं, महाराजांनी प्रमाण पण दिले त्याच्यावर. विवेकाचं बळ लागतं, वैराग्याचं बळ लागतं, भावाचं बळ लागतं. तुकोबाराय म्हणतात, त्या बळाने मी देव धरलाय. देवती ही बळे धरीला, आम्ही धरला म्हटलं. तुकोबाराय काय म्हणतात? आम्ही देव धरीला. असा कोणी कोणी धरीला? जनाबाई महाराज म्हणतात, मी धरीला. धरिला
दिला हात विठ्ठल कोणीला, त्याला मी धरलोय माझ्या हृदयामध्ये त्याला मी बंद केलंय असा जनाबाईने धरला. तुकोबारे म्हणतात एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. हा आम्ही त्याला धरलोय म्हणतात. सुरदास महाराजांचं फार छान उदाहरण. सुरदास महाराज डोळ्याने अंध होते आणि एका ते वृंदावनला निघाले भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी. पायी निघाले. डोळ्याने भीत अंध होते, फक्त हातात काठी होती आणि असे पायी चालले होते वृंदावनला. कोणी भेटलं की त्याला रस्ता विचारायचे, वृंदावनला हाच रस्ता जातो का रे बाबा, वृंदावनला हात. मग कोणीतरी म्हणायचं अंध माणूस आहे, मग कोणीतरी त्याला मार्गाला दाबायचं आणि सुरदास प्रभू त्या मार्गाने चालायचे. असं चालत बऱ्याच लांब प्रवास झाला. अशा थोडासा अडचणीचा प्रवास आला, थोडा डोंगराचा प्रवास आला आणि तिथं अशी दरी होती. त्या दरीच्या जवळ सुरदास प्रभू पोहोचले. 1-2 पाऊल टाकले की सुरदास प्रभू दरीत कोसळणार होते हे प्रभूच्या लक्षात आलं आणि प्रभूने आपलं रूप धारण केलं आणि त्या ठिकाणी प्रगट झाले. का झाले तर त्यांना माहिती होतं आपण जरा त्या ठिकाणी प्रगत नाही झालो तर ज्ञानोबा आहे तुकोबा आहे सगळे भक्त आपल्याला सोडणार होते. अरे तुझ्या दर्शनासाठी निघालेला सुरदास प्रभू आणि तू त्याला वाचू शकला नाहीस ही आपला अपमान होईल म्हटले. म्हणून प्रभू त्या ठिकाणी प्रगट झाले आणि प्रगट झाल्याबरोबर हाताला धरलं आणि माग खेचलं. अरे म्हणी पुढे चाललास सुरदास प्रभू विहिरीत पडणार तेवढ्यात हात धरला प्रभूने आणि हात धरल्याबरोबर त्यांनी वळखलं. कारण त्या हाताचा दिव्य स्पर्श ज्यावेळेस झाला त्या सुरदास प्रभूने विचार केला का हे दुसरं तिसरं कोणी नसून हे स्पर्श फक्त माझ्या परमात्म्याचा, हा स्पर्श दुसऱ्याचा नाही. मग सुरदास प्रभूने काय केलं, हळूहळू हात त्यांचा हातात घेतला आणि हातात घेतल्यानंतर हळूहळू पुढे गेले आणि त्यावेळेस भगवंताने सांगितलं आंधळे बाबा तुमचं काम संपलं म्हणजे आता तुम्ही ह्या रस्त्याला लागा, माझंही काम संपलेलं आहे म्हणजे मी मागे जातो. पण सुरदास प्रभू हात सोडत नव्हते. त्यांना माहिती होतं अरे मी ज्याला धरायला निघालो तोच माझ्या हातात आहे, आता पुढे धरायचं पुढे जायचं म्हणजे आता मी धरलंय म्हणले त्याला, आता याला सोडू शकत नाही. हरी आला हाता, हरी आला हाता, मग कैसी पायाची दात, मग कैसी पायाची दात. हरी आला हाता, हरी आला हाता, मग कैसी पायाची दात, मग कैसी पायाची दात. हरी आला हाता, हरी हाता आला होता ना, आता याला कशाला सोडायचं म्हणले. पण प्रभू फार हुशार, ते म्हणले आता तो असा सोडायचा नाही. मग प्रभूने त्याच्या हाताला झटका दिला सुरदास प्रभूंच्या आणि झटका देऊन असे लांब गेले. म्हणले सोडला का नाही तुझ्या हातातून. त्यांनी सांगितलं हे बघा प्रभू तुम्ही देव आहात, तुम्ही शक्तिमान आहात हे मला मान्य आहे. तुम्ही माझ्या हातातून हात झटका देऊन सोडला, पण या हृदयातून एकदा या हृदयात तुम्हाला धरलंय ना यातून बाहेर जाऊन दाखवा, मग तुमचा खरा पुरुष आपण समजेल. विठ्ठला देवतीही बळी धरिला, धरिला शब्द बोलतो. सायासी धरिला, प्रयत्नाने धरला. प्रयत्न करावे लागतात परमार्थासाठी, खूप प्रयत्न करावे लागतात. मला प्रपंचासाठी आपण किती प्रयत्न करतो. प्रपंच करीशी हा सायास करीशी प्रपंच दिनविषयी हरिशी भजिशी कवना गुणे. रात्रंदिवस आपण कशासाठी प्रयत्न करतो. आता मी इतक्या लांब आलो कशासाठी, त्याच्यासाठी नाही मला भक्ती म्हणून आपण कीर्तन करतो महाराष्ट्रात. विठ्ठला माझा काही हट्ट नाही, पण मी माझ्या घेऊन बोलतो बरं का. हा सांगायचं तात्पर्य आपण प्रपंचासाठी प्रयत्न करतो आणि प्रयत्नाशिवाय काही साध्य होत नाही. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे प्रयत्न करावेच लागतात. प्रयत्नाशिवाय काही मिळत नाही, लक्षात ठेवा. प्रयत्न हे करावेच लागतात. तुकोबाराने किती प्रयत्न केले, रात्रंदिवस ह्या डोंगरावर त्या डोंगरावर, म्हणजे कोणत्या ह्या तुमच्या खेड्यापाड्याच्या डोंगरावर नाही, भामचंद्र, भांडारा, घोरडेश्वर या तिन्ही डोंगरावर रात्रंदिवस तुकोबारा भजन करत होते. भजनाला दिन रजनी हाचे धंदा, दिन रजनी हाची, दिन रजनी
देवाची पाय. रात्रन कळे दिवसन कळे अंगी खेळे दैवत हे अंगी खेळे दैवत हे दिवस गळे अंगी केळे दैवत, अंगी केळे दैवत, अंगी केळे महाराजांनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे रात्रंदिवस तुकोबाराय भजन करायचे. ह्या डोंगरावर त्या डोंगरावर त्या डोंगरावर त्या डोंगरावर असं भजन करायचे. असं बऱ्याच दिवस चाललं. पण तुकोबारायला परमात्म्याची प्राप्ती होईना. तुकोबारायाने विचार केला की हा बाबा असा नाही यायचा, त्याच्यासाठी मला आता काहीतरी करावं लागेल. तुकोबाराय भामचंद्रावर गेले आणि भामचंद्रावर जाऊन सांगितलं की आता जोपर्यंत हा बाबा मला दर्शन देत नाही तोपर्यंत मी अन्न पाणी ग्रहण करणार नाही. अन्न पाणी पूर्ण त्यागलं तुकोबारायांनी. आणि मग भगवंत आले. पण कसे आले? सर्पाच्या रूपात आले. फुस 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 म्हणजे बरोबर राव बाबा सांगत असतात असे फुस फुस करीत आले. आणि फुस फुस करीत आल्यानंतर तुकोबारायांनी डोळेच उघडले नाही, त्याच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. आकाशवाणी झाली, अरे बाबा तू ज्याच्या भेटीसाठी बसलास तोच मी परमात्मा इथं आलो ना. आणि मग तुकोबाराने डोळे उघडले पाहिलं तर सर्पाच्या रूपात. तुकोबाराय म्हणले, बाबा मला काय गारुडी समजतोस का? तुझं दर्शन घ्यायला मी काय गारुडी आहे का? गारुडीला सापाचं दर्शन असतं. अरे मी तुझ्या चतुर्भुज रूपात दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी बसलेलो आहे. आणि भगवंताने त्या ठिकाणी चतुर्भुज प्रगट केलं. तुकोबारायने दर्शन घेतलं. 15 दिवसा माझी झाला साक्षात्कार. 15 दिवसांनी तुकोबारायला तिथे साक्षात्कार झाला. म्हणजे किती कष्ट घेतले, मी सायास होतोय. किती कष्ट घेतले, किती काय सायास केले तुकोबाराने. या सायासाने तुकोबाराय देवाला धरतात. म्हणून देव तिही बळे धरिला सायासे करून या नाश उपाधीचा नाश करावा लागतो. मला फार महत्वाचं आहे. उपाधी पूर्ण संपली पाहिजे. उपाधीचा नाश झाल्याशिवाय परमात्म्याची प्राप्ती होत नाही साधकाला. तुम्हाला सांगतो, साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी, अंतर्बाह्य अंतर उपाधी नसावी आणि बाह्य उपाधी नसावी. महाराज, अंतर उपाधी म्हणजे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे अंतर उपाधी आहे. आणि बाह्य उपाधी म्हणजे मग काय, माझ्यासारखा कीर्तनकार कोणीच नाही. हा, मी माझ्यासारखी ज्ञानेश्वरी कोणाच्या पामुख पाडते कोणी म्हणू शकत नाही. हे जे उपाधी आहेत महाराज, ते हब हब ही सुद्धा उपाधीच आहे. आणि विनोदाचार्य काय उपाधी नाही. कोणी लावली होती ती उपाधी? विठाला विनोदाचार्य ही कीर्तनकारावर नसते महाराज, लावू नये महाराज. आणि हे कीर्तनकार नाही लावत महाराज, हे गावकरी लोक लावतात. का लावतात? कीर्तनकाराने विनोद करावा अशी यांची इच्छा असते. अरे कीर्तनकाराने विनोद करावा ही इच्छा का करता तुम्ही? एवढा पैसा खर्च करता, एवढ्या लांब लांबून महाराज लोक बोलवतात आणि टाइमपास करतात. अरे टाइमपास करण्यासाठी परमार्थ नसतो रे राजांना. टाइमपास साठी परमार्थ असतो. परमार्थ हा तुमच्या उद्धाराचं साधन आहे. टाइमपास करायला तमाशा आणायचा, एखादा हिरो आणायचा मोठा, भरपूर टाइमपास होतो ना. टाइमपास करायचा त्याच्यासाठी परमार्थ नसतो. हे जो मंडप आहे ना, हे आपल्या उद्धाराच्या तळमळीचा मंडप आहे. या ठिकाणी विनोदाची अपेक्षा नको. विठाला विनोदाचार्य ही उपाधी. आता या समध्यात जेवढ्या पदवी आहेत ना, ह्या समध्या उपाधी आहेत महाराज. तुम्ही म्हणतात हे कीर्तनकारच झालं, मग शेतीबाडी उपाधी, बायका पोरं उपाधी, ही सर्व उपाधी महाराज. याच्या पुढे जाऊन सांगा, तुमचं शरीर, माझं शरीर ही सुद्धा उपाधीच आहे. आणि जोपर्यंत ही शरीराची उपाधी संपत नाही तोपर्यंत देवाची प्राप्ती होते. देह नव्हे मी सरे उरला उरे विठ्ठल. हा, ही उपाधी संपत नाही तोपर्यंत परमात्म्याची प्राप्ती होत नाही. म्हणजे तुकोबाराने देव धरला, पण कसा धरला? देव बळे धरिला, देव सायाशी धरिला आणि उपाधीचा नाश करून धरिला. मग तुकोबाराने आणखीन काय प्रयत्न केले? अभंगाचं दुसरे चरण. पूर्व पश्चात तू दिका दिले चरण, पूर्व पश्चात तू दिका दिले चरण.
विठोबार कुमार विठोबार कुमार तुकोबाराय म्हणतात मी काय काय केलं. पहिल्या चरणात 3 गोष्टी सांगितल्या आणि दुसऱ्या चरणात अजून 2 गोष्टी सांगितल्या. आता पहिल्या चरणात 3 गोष्टीला जर 2 तास गेले असतील तर आणखी 2 गोष्टीला तास 1.5 तास लागेलच, काय अडचण नाही. पण मी 10 मिनिटात संपवणार, काळजी करू. मी वेळेच्या बाहेर जाणार नाही. कारण तुमचा अमूल्य वेळ आहे. मी कशाला उगाच तुमचा खर्च करू आणि चांगल्या ठिकाणी अजिबात खर्च होऊ देणार नाही. पूर्व पक्षामध्ये म्हणजे कुठल्या एखाद्या पक्षामध्ये नाही प्रवेश केला. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप वगैरे हे पक्ष नाही घ्यायचे. तर पूर्व पक्ष म्हणजे साधकीय अवस्था, पूर्व अवस्था. पूर्व अवस्थेमध्ये मी पहिली गोष्ट कशाचा धिक्कार केला असेल तर पूर्व पक्षी धातू धिक्कारिले. मी धातूंचा धिक्कार केला. आता धातूचे 3 प्रकार पडतात. गुरुवारी अण्णा सांगत असतात आपले 3 प्रकार पडत असतात. पहिला प्रकार धातूचा कोणता असेल तर पहिले धातू जे आहेत ते संस्कृत मध्ये धातू आहेत. गम गच्छती हे जे धातू आहेत हे संस्कृत मध्ये धातू आहेत. आणि दुसरे जे धातू आहेत ते आपल्या शरीरात आहेत. आपले हाडं, मांस, मज्जा हे जे आहेत हे आपल्या शरीरातले धातू आहेत. आणि तिसरे जे धातू आहेत ते मग सोनं, चांदी, पितळ, लोखंड हे सर्व धातू आहेत. पण या सर्व धातूंचा धिक्कार करावा लागतो तुकोबाराय. अनेक उदाहरणे तुकोबारायांच्या जीवनातले. शिवाजी महाराज आल्यानंतर त्यांनी नजरांना पाठीमाग पाठवून दिला, धातूचा धिक्कार केला. अनेक उदाहरण आहेत पण आता मी सांगून वेळ नाही घेणार. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले आणि ज्यालाही धिक्कारले मला. तुकोबाराला जनाचा कंटाळा आला आणि ज्याला परमार्थ खरा करायचा आहे ना त्याने लय जनाच्या नादी लागायचं नाही. महाराज शिव बाबा त्या गावात गेलो म्हणजे मला लय मानतात, त्या गावात गेलो म्हणजे मला लय म्हणतात. कोण मानत नसतं महाराज, कोणी कोणाला मानत नाही महाराज. तुला खरं सांग का, कीर्तन झालं गेलो ना कोणी विचारत नाही महाराज कुठपर्यंत पोहोचले. यातनं जायचं फोन असतं, जाताना कोणीच विचारत नाही. का आपला भरम असतो आपल्याला मानतात म्हणून, कोणी कोणाला मानत नाही म्हणून. त्याच्यावर याजन भक्ती करा. लक्षात ठेवा हे फार. ज्याला खरा पानवर्त करायचा ना त्याने लय लोकांच्या लय नादी लागायचा. म्हणून पूर्व पक्षी धातू धिक्कारिले, जनही धिक्कारिले. आणि मग तुकोबाराय म्हणतात याच्यासाठी लय गडबड करून चालणार आहे. संत पद्धतीने परमार्थ तुका करा. म्हणे येथे न चाले पापटे. तुका म्हणे येथे न चाले पापटे. तुका म्हणे येथे न चाले पापटे. तुका म्हणे येथे न चाले पापटे. अनुभवे कोणी येईल कळो. अनुभवे कोणी येईल कळो. पूर्वपक्षी धातू धिक्कारिले जग. पूर्वपक्षी धातू धिक्कारिले जग. अनुभवे कोणी येईल
तातडी अनुभवे गोडी येईल कळो. परमार्थ करत असताना गडबड नाही करायची. गडबड केल्यावर परमार्थ होत नसतो. म्हणून लय गडबड करायची नाही. गडबड अजिबात करायची नाही. तैसे भोगातून निघता चित्त मज माझी रिगता हळूहळू पंड सुता मीची होईल माऊलींची होईल मीच होईल. हळूहळू हळूहळू ढाळे ढाळे येतुलीने एके वेळे मार्गाची नि बळे निश्चिंत ठाकी. शांत परमार्थ करायचा. इकडून तिकडे उड्या नाही मारायच्या. जिकडे होत नाही म्हणून चाला दुसरीकडे असं नाही करायचं. एकाशी निष्ठ राहायचं. एकाची भक्ती करायची. गडबड करायची नाही. ह्या देव भेटला नाही का की दुसऱ्या संप्रदायात अरे का चाललंय असं नाही करायचं कधी. एक ना एक दिवस भेटेल त्याच्यावर विश्वास ठेवा. म्हणून गडबड करू नका. एक दिवस तुम्हाला परमात्म्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. असा सुंदरसा अभंग म्हणजे परमार्थाच्या साधनेपासून तर साध्यापर्यंत घेऊन जाणारा हा अभंग मी आज सेवेकरिता निवडलेला आहे. ते जे मी चिंतन केलंय हे माझं नसून हे माझ्या सर्व गुरुवर्यांचं आहे. जे काही चुकीचं असेल काही बोलण्याच्या ओघात अपशब्द केले असतील ते माझा बुद्धीचा दोष आहे असे समजा. पण जे मात्र चांगलं आहे ते माझ्या गुरुवर्यांचं समजून ते तुम्ही ग्रहण करा. एकदा मौलींचं भजन घेऊ आणि सेवा समाप्त करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. त्याच्यामुळे 2 मिनिटं आवडच मला शेवटचं तुका म्हणे येथे न चाले ताताडी. 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 अनुभव गोडी येईल केला. अनुभव गोडी येईल केला. तुम्हारा